तुम्ही पोलीसवाले पकडू शकत नाही त्याला, आणि मला काय एवढा पोलीस मारा लावलाय? ऍटलीस्ट महाराष्ट्र तुमच्या हातात देऊ का? ते तर घ्या, त्यांचं तर रक्षण करा तुम्ही. भाजप सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतो. त्यांनी मालवण पुतळा प्रकरणात कहरच केलाय. म्हणूनच मोदी आणि महायुती सरकारविरुद्ध मुंबईतील बीकेसीत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला होता. मात्र मोदींच्या दौऱ्याआधीच पोलिसांनी वर्षा गायकवाड यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. तसेच गायकवाड यांना त्यांच्या घरातच स्थानबद्ध करण्यात आले. त्यांनी पोलिसांच्या या कारवाईला कडाडून विरोध केल्यानंतर पोलिसांनी आपल्या वाहनातून वर्षा गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवाजी पार्क येथील आंदोलनस्थळी नेऊन सोडले. तिथे आता काँग्रेस कार्यकर्ते निदर्शन करत आहेत. वर्षा गायकवाड यांच्याबरोबरच काँग्रेसचे नेते भाई जगताप आणि नसीम खान यांना देखील पोलिसांनी स्थानबद्ध केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात खासदार वर्षा गायकवाड यांनी पोस्टरच्या माध्यमातून सरकारवर गंभीर आरोप केलेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असलेल्या अस्मितेखातर आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी व्यक्त होणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न खासदार गायकवाड यांनी उपस्थित केला. चाहे भारत भर में हो या महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज जो हमारे आराध्य देवता है, हमारी अस्मिता है, हमारा अस्तित्व है, उनका स्टैचू 8 महीने में जो है वो आपको पता है टूट गया, जिसका अनावरण देश के प्राइम मिनिस्टर ने आके किया. इसके बावजूद भी देश के प्राइम मिनिस्टर ने आज मुंबई और महाराष्ट्र में एक शब्द नहीं बोला. हमारा कहना इतना ही है कि आप महाराष्ट्र की जनता का जो है वो रोष समझिए. ऐसी परिस्थिति में देश के प्राइम मिनिस्टर आते, हमने सिर्फ उनसे एक ही मांगनी की थी कि आपके हाथों से उद्घाटन हुआ था, 8 महीने पहले उद्घाटन हुआ था, इसकी नैतिक जिम्मेदारी लीजिए और आप माफी मांगिए. जो भाग गए हैं गुनेगार, वो बनाने वाले स्टैचू वो भाग गए हैं, वो बदनापुर के भाग गए हैं. उनको पकड़ने के लिए पुलिस नहीं लगाई है, हमें लगाने के लिए पुलिस पकड़ी. पुलिस का काम है सबसे पहले तो उनको पकड़ना. लेकिन दुर्भाग्यवश होम मिनिस्टर और मुख्यमंत्री यहाँ वहाँ की भूमिका करते. हवा इतने ताशी थी, वहाँ पे ये था, नेवी का था. अरे ये जिम्मेदारी यहाँ वहाँ करना छोड़ दीजिए, जिम्मेदारी लीजिए और दोनों के ऊपर एफआईआर होना चाहिए, मेरा तो कहना है. घडलेल्या घटनेचा प्रधानमंत्र्यांना आम्ही जाब विचारू नये म्हणून हे सर्व सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय.